नमस्कार विद्यार्थी मित्र, वेलकम टू द डिजिटल अकॅडमी. बघा आपण 11th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्स फर्स्ट बघत होतो. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 5.4 मध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम आपण काय केले सॉल्व्ह केलेत. बघा त्यापैकी आजचे जे काही आपण प्रॉब्लेम घेणार आहे, आज सर्वात महत्त्वाचे जे आहे सीईटी लेवल म्हणा, तुमची किंवा जी तुमचे विचार करण्याची क्षमता जी आहे ती या प्रॉब्लेममुळे नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रत्येक प्रॉब्लेम हा व्यवस्थितपणे आत्मसात करा. बघा या प्रॉब्लेमचं नॉलेज अंडरस्टँड हे सर्व डेव्हलप होणार आहे. तर हे सर्व लेक्चर मी घेण्याआधी फक्त 2-3 कन्सेप्ट मी परत एकदा रिवाइज करतो की यामध्ये आपण काय बघणार आहोत. जर बघा दोन परपेंडिक्युलर जर लाईन असेल, दोन परपेंडिक्युलर लाईन असेल तर त्यांचा स्लोप ऑब्विसली -1 असतो. जर दोन लाईन एकमेकीला काय करत असेल, परपेंडिक्युलर इंटरसेक्ट करत असेल तर त्यांचा स्लोप -1 असतो. दोन पॅरलल लाईन असेल, काय म्हणतो मी, दोन पॅरलल लाईन असेल तर त्यांचा स्लोप इक्वल असतो. ओके, दोन कन्सेप्ट आहे. तिसरी कन्सेप्ट आहे, जर दोन लाईन एकमेकीला इंटरसेक्ट करत असेल, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर दोन लाईन एकमेकीला कुठेतरी इंटरसेक्ट करत असेल तर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट कसा फाइंड आउट करायचा, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तिथे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतात. कळतंय का? परत एकदा मी सांगतो, जर तुम्हाला दोन लाईन या इंटरसेक्ट होत आहे आणि तुम्हाला जर याचा इंटरसेक्टिंग पॉइंट काढायचा असेल तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलंय की या दोन लाईनचे लिनियर इक्वेशन काय करावे लागतात, सॉल्व्ह करावे लागतात. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजेच तुमचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय करणं आहे, तर फाइंड आउट करणे. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर असेल किंवा इनर सेंटर असेल, हे सेंटर कशाबद्दल आहे, तर बघा हा आहे असेल तुमचा ट्रायंगल आणि या ट्रायंगल मध्ये ही तुमची मीडियन इथं परपेंडिक्युलर झाला, हा पण काय झाला, परपेंडिक्युलर झाला. मग तुमचा या ठिकाणचा पॉइंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे ऑर्थोसेंटर तुम्हाला फाइंड आउट करायचा. पण हा पॉइंट कसा फाइंड आउट करणार, तर हा पॉइंट कोणाचा मिळून बनलेला आहे बघा, तर ह्या AB म्हणू शकेल, CD म्हणतो आणि ABCDEF. ओके, ABCD आणि EF ह्या एकमेकीला टच झाला बघा, तो इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजेच तुम्हाला काय म्हणता येईल, तुमचा ऑर्थोसेंटर. ओके, मग तुम्हाला AB चं इक्वेशन फाइंड आउट केलं, EF चं इक्वेशन फाइंड आउट केलं, या दोघींचा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार आहे. आणि तुमचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळाला तर ऑब्विसली तुम्हाला त्याचा एक्झाम्पल काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर बघा आपण 2 ते 3 गोष्टी बघितल्या की हा तुमचा एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस असेल आणि ही एक तुमची लाईन असेल. ओके, या लाईनचं इक्वेशन काही पण असेल तर या लाईनचं या ओरिजिन पासूनचं असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे P म्हणतो आपण त्याला. ओके, यासाठी फॉर्म्युला आहे P = C इंटू, बघा थोडक्यात का, या लाईनचं इक्वेशन असेल ax + by = C. ax + by = C. मग काय असेल, C/√a² + b². हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. दुसरा आहे, ही तुमची लाईन असेल आणि हा ओरिजिन पासून न घेता इथून कुठून तरी परपेंडिक्युलर डिस्टन्स काउंट केला, इथून यापर्यंत. हा जो P आहे, सॉरी हे डिस्टन्स जे आहे P म्हणजे ती परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा A पॉइंट असेल, हा ओरिजिन असेल, ओरिजिन पासून C. आणि जर ओरिजिन पासून दुसरा असेल तर त्यासाठी आपण वेगळा फॉर्म्युला आपण तिथं घेणार आहोत. ओके, तर या दृष्टीने हा एक फॉर्म्युला. त्यानंतर दोन आहे, दोन लाईन एकमेकीला पॅरलल असतील तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन साठी P = याचा पण P आहे, हा परपेंडिक्युलर P = हा P = ओके, C1 - C2/√a² + b². याचा P = a1x + b1y + c1/√a² + b². ओके, हे 3 फॉर्म्युले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड यानुसार आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आणि हा ऑर्थोसेंटर परपेंडिक्युलर, दोन लाईन एकमेकीला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्लोप असतो -1 आणि दोन लाईन एकमेकीला पॅरलल असेल तर m1 असतो m2. ओके, यावरतीच ही पूर्ण एक्सरसाइज डिपेंड आहे. या सर्वांची सांगितलं तुम्हाला 5 मिनिटाची प्रस्तावना केली, ही व्यवस्थितपणे वारंवार ऐका, तेव्हाच ही एक्सरसाइज काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. ओके, तर बघूया आपण आपल्या ओळीया प्रॉब्लेम नंबर 5.4 मध्ये 4 प्रॉब्लेम आय थिंक आपण कंप्लीट केलेले आहेत.
प्रॉब्लेम नंबर आहे 5. ओके, तर प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचा आहे, मी फक्त रीड करतोय बघा. प्रॉब्लेम आहे इफ द लाईन 3x + 4y = p. काय म्हणले त्यांनी? इफ द लाईन 3x + 4y = p मेक अ ट्रायंगल ऑफ एरिया 24 स्क्वेअर युनिट विथ द कोऑर्डिनेट ॲक्सिस, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. सर्वप्रथम तुम्ही काय करा, 1 नंबर हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. ओके, नाउ राईट डाउन दिस फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. ओके, केला राईट. बघा प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय सांगितलंय की बघा प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये जे काय दिलंय ते आपण हे सोल्युशन, हे तुमचं सोल्युशन, तुम्ही प्रॉब्लेम आताच राईट केलाय. प्रॉब्लेम मोठा आहे, मी काही लिहित नाही. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, आणि एक लाईन आहे, त्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्या लाईनचं इक्वेशन आय थिंक आहे 3x + 4y = p. 3x + 4y = p हे लाईनचं इक्वेशन. ओके, ही लाईन आहे आणि ही लाईन गेल्यामुळे इथे एक ट्रायंगल तयार झाला बघा. ओके, हा ट्रायंगल तयार झाला बघा, हा छोटासा. हा आहे तुमचा a, हा तुमचा b म्हणूया आणि काय म्हणूया c. हा ट्रायंगल ABC झाला. मग याचा एरिया तुम्हाला दिलेला आहे. काय दिलाय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC = 24 स्क्वेअर युनिट. ओके, तुम्हाला काय दिलाय? हा एरिया पण दिलाय. किती दिलाय? 24 स्क्वेअर युनिट. ही लाईन आहे कोणती? AC म्हणूया. त्या AC लाईनचं इक्वेशन दिलंय 3x + 4y = p. आणि मग त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे बघा. त्यांनी क्वेश्चन असा विचारलेला आहे, फाइंड द, काय विचारले बघा क्वेश्चन नंबर 5, फाइंड द युनिट कोऑर्डिनेट ऍक्सिस, फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. तर या p ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके, हा p म्हणजे काय आहे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सॉरी, p म्हणजे हा आपल्याला इथं p मध्ये दिला आहे. ओके, याला p म्हणूया किंवा तुम्ही याला काही पण दुसरं नाव देऊ शकता p. ओके, तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम, ही डायग्राम आहे, डायग्राम समजून घ्या. त्यांचं असं म्हणणं होतं की काय आहे, ही एक लाईन आहे 3x + 4y = p नावाची. या p मुळे एक ट्रायंगल तयार झाला, त्याला मी नाव दिलं ABC. त्याचा b हा ओरिजिन घेतला, हा परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉ केलं b पासून. याला ऍक्च्युअली याला म्हणूया मी ABCD म्हणतो. ओके, BD इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, तर मग इथं काय होतंय रे, परपेंडिक्युलर होतंय. मग आपल्याला त्याने एरिया ऑफ ट्रायंगल दिलाय. मग इथे ABC जो ट्रायंगल दिसतोय त्याचा AC मला काय मिळाला? बेस मिळाला. AC काय मिळाला? बेस मिळाला. आणि हा BD काय मिळाला? त्याची हाईट मिळाली. मग मला असं पण म्हणता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC = 1/2 हाईट इंटू बेस. हाईट इंटू बेस. मग 1/2 याची डिस्टन्स ठेवला मी. हाईट कोण आहे रे? हाईट आहे BD आणि बेस आहे तुमचा AC. ओके, मग या लाईन वरून तुम्ही AC ची किंमत काढू शकता, या BD ची पण किंमत इथे टाकू शकता. आणि BD ची किंमत आपण टाकली तर आपल्याला काय मिळणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पण माहिती आहे, तो आहे तुमचा 24. ओके, म्हणजे आपल्याला फक्त BD ची व्हॅल्यू आणि AC ची व्हॅल्यू काढायची आहे. तर AC ची व्हॅल्यू काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. मग ती लाईन जी आहे ती x ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करते आणि y पॉइंटला कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट करते, त्यासाठी तुम्हाला दिले 3x + 4y = p. x इंटरसेक्ट म्हणजे तुमचा x ऍक्सिसला ती लाईन कुठे इंटरसेक्ट करते ते फाइंड आउट करायचं. ओके, सर्वात महत्त्वाची स्टेप आहे स्टार करून ठेवतो. इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे तर काय फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पूर्ण हा प्रॉब्लेमच मी एक्सप्रेस केलाय. ती लाईन आहे 3x + 4y = p. त्या लाईन मुळे एक ट्रायंगल तयार झाला. त्या ट्रायंगलचा तुमचा एरिया दिला 24. ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 हाईट इंटू बेस. 1/2 हाईट घेतली मी BD आणि स्लोप हाईट घेतली मी BD आणि बेस घेतला ती AC. आता माझ्याकडे दोन पहिले टार्गेट आहे की मला AC ची व्हॅल्यू काढायची आहे. AC त्यासाठी मला इथं डिस्टन्स फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युलासाठी मला याचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे आणि कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे. कोऑर्डिनेट म्हणजे x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट. मग याचा x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करा? टू फाइंड x इंटरसेप्ट and y intercept.
ओके, y इंटरसेप्ट काढायचा आहे. मग 3x + 4y = p. मग 3x + 4y = p मध्ये x इंटरसेप्ट मी असं लिहू शकतो 3x + x स्टेप वाढवतो = p. हा x upon 1/3 हा 3 वरती गेला का होणार आहे 3x वर आहे, नो प्रॉब्लेम, प्लस y upon 1/4 = किती p. ओके, किंवा शॉर्टकट वापरा, x = काय असतो x इंटरसेप्ट p upon किती a, p upon किती a, आणि y इंटरसेप्ट असतो 4 upon -c upon b. ओके, मायनस साइन. ओके, किंवा हे वापरण्याऐवजी डायरेक्ट मी म्हणतो हे थोडं लॉंग होते, डायरेक्ट तुम्हाला एक फॉर्म्युला दिलाय x इंटरसेप्ट इज किती आहे -c upon a. c ची व्हॅल्यू किती आहे p upon a, किंवा शॉर्टली p upon a घेतलं तर त्यानंतर स्क्वेअर होणार त्याचा a म्हणजे किती 3. ओके, y इंटरसेप्ट मायनस प्लस होते, प्लस घेऊन टाकतो मी, c upon a नंतर किती -c upon b, हा इकडे मायनस प्लस होणार आहे p upon किती b ची व्हॅल्यू किती 4. ओके, म्हणजे सर्वात महत्त्वाचे ते पॉइंट आला मला x कोऑर्डिनेट किती आहे x इंटरसेप्ट p upon 3 आणि हा किती 0, आणि इथं y इंटरसेप्ट किती आहे बरं, y इंटरसेप्ट आहे 0 आणि p upon 4. विद्यार्थी मित्र हे फक्त समजून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. हे काय काढलं ते जर नाही कळलं ना तर प्रॉब्लेम पूर्ण मी किती एक तास एक्सप्लेन केला तरी मात्र काय होणार आहे कळणारच नाही. या लाईन वरनं आपण x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट काढले. x इंटरसेप्ट म्हणजे ती लाईन त्या x ऍक्सिसला कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करते तर p/3 त्या ठिकाणी करते, आणि y नाहीच आहे, ऍब्सेंट आहे म्हणून किती 0. y ऍक्सिसला ती लाईन p/4 ला इंटरसेप्ट करते. मग ते कुठून आणलं तर हे फॉर्म्युले आपण जस्ट प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतलेले आहे. x इंटरसेप्ट म्हणजे असतं -c/a. मग c तुम्हाला मायनसचा प्लस कसं झालं तर हा प्लस होता, इकडे काय होईल तो मायनस ऑफ -c काय होईल +p/3. ओके, आणि यानंतर मला ac ची व्हॅल्यू काढायची. मग तुम्ही 10th मध्ये परत एक फॉर्म्युला बघितला डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ऑफ AC बऱ्याचशा जणांमध्ये माहिती असेल काय x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग तुमचा पहिला आहे x1 y1 p/3 0 आणि दुसरा आहे तुमचा 0 आणि किती p/4. मग पहिला आहे x1 y1, दुसरा आहे x2 y2. ओके, मग आता डिस्टन्स ऑफ AC मी काढला किती आता x2 0 - p/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 p/4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 मायनस म्हणजे p/3 चा स्क्वेअर म्हणजे p²/9 प्लस p/4 चा स्क्वेअर म्हणजे p²/16. ओके, दॅट इज इक्वल टू √16p² प्लस 9p² upon 16 into 9 144. Okay, that is equal to distance of AC is equal to √25p² upon 144, that is 5p/12. कसं आलं 25 चा स्क्वेअर रूट 5, p² चा स्क्वेअर रूट p आणि 144 चा किती 12. ओके, डिस्टन्स ऑफ AC मिळाला म्हणजे मला बेस मिळाला. आता मला हाईट शोधायची. हाईट म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू लाईन. बघा, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. ओके, मग याचा फॉर्म्युला आहे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काय p इज इक्वल टू c अपॉन √a² प्लस b². मग c म्हणजे कॉन्स्टंट नंबर, मग यामध्ये कॉन्स्टंट नंबर कोणता आहे p अपॉन a म्हणजे किती 3 चा स्क्वेअर 9 आणि b म्हणजे किती 4 चा स्क्वेअर 16, that is p upon √15, that is equal to p upon 5. सर्व मिळालं, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग काय म्हणतो मी 24 एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल 24 इज इक्वल 1/2 हाईट किती p/5 इनटू बेस 5p/12. हे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय मध्ये येतील 24 into 2 डिनॉमिनेटरला 5 मल्टिप्लाय 12 इकडे मल्टिप्लाय इज इक्वल टू 5p 1 into p into 5p चा स्क्वेअर. ओके, हा 5 काय कॅन्सल
24 into 24 is equal to p square. 536 is equal to p square. 576 is equal to p square. म्हणून p is equal to taking square root on both sides, that is p is equal to 24. म्हणजे ओके, p is equal to किती 24, which is the required answer. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असेल. ओके, p is equal to plus or minus 24. हा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे विद्यार्थी मित्र समजून घ्या, एकदा दोनदा समजून घ्या. जिथे प्रॉब्लेम आला तुम्हाला काय करा, कमेंट करा. ओके, नाउ राइट डाउन दिस ऑल दिस प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अंडरस्टँड नॉलेज अँड ओके स्किल. सो राइट डाउन दिस. ओके, रिझल्ट मिळालाय. तर बघा नेक्स्ट आपण प्रॉब्लेम करतोय, प्रॉब्लेम नंबर 6. परत एकदा सर्वांनी राईट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम असं सांगतोय, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ फूट perpendicular drawn from the point A minus 2 3 to the line 3x minus y minus 1 is equal to 0. सर्वात महत्त्वाचं की आपल्याला या प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये ग्राफिकली तो आपल्याला प्रॉब्लेम दिसला पाहिजे आणि व्हिज्युअलाइज झाला पाहिजे. तर काय बरं प्रॉब्लेम असा आहे, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ फूट परपेंडिक्युलर. फूट परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला सांगितलं की ओरिजिन पासून एखाद्या लाईनवर काढलेला तो परपेंडिक्युलर, त्याला आपण फूट परपेंडिक्युलर होतो. ओरिजिन पासून असेल किंवा ओरिजिन पेक्षा कोणताही दुसरा पॉईंट घेतला ग्राफवरला इथून मात्र तसं काही ओरिजिन म्हणून म्हटलेलं नाही. तर बघा हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस, सॉरी हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस, हा आहे तुमचा वाय ऍक्सिस. सपोज ही लाईन घेतली, आता ती लाईन कोणत्याही कोऑर्डिनेट मध्ये असेल ना, जस्ट मी सांगतोय ही लाईन अशीच असेल असं काही नाही, कुठूनही असेल. तर त्याने असं सांगितलंय की तो पॉईंट कोणता आहे, तो पॉईंट आहे तुमचा -2 आणि 3. -2 आणि तुम्ही म्हणशाल सर -2 आणि 3 म्हणजे कसं, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, -2 आणि 3 म्हटल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली फिगर आपण ड्रॉ करूया. -2 आणि म्हणजे -2 इथं हा 3. ओके, हा आला पॉईंट -2 आणि हा 3. एक लाईन दिली, ती लाईन परपेंडिक्युलर, तो परपेंडिक्युलर सपोज ही लाईन काढली. ओके, या लाईनला मी नाव देतो, हा आहे तुमचा -2 आणि 3. ओके, या क्वाड्रंट मध्ये त्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे 3x - y - 1. 3x - y - 1 ax + dy + c = 0. म्हणजे a = 3 आहे, b = -1 आहे आणि c = किती -1. ओके, इथं ड्रॉ करून दिला. मग हा p पॉइंट आहे तुमचा. ओके, हे डिस्टन्स आहे p एवढं, हा आहे तुमचा परपेंडिक्युलर, हे आहे तुमचं लाईन. तर तुम्हाला सांगितलं की जिथं हा पॉइंट इंटरसेक्ट होतो तो कोऑर्डिनेट करा. ओके, म्हणजे तुमचा x आणि y इथला कोऑर्डिनेट करायचा, x आणि y इथले कोऑर्डिनेट काय असतील. आणि ओके, काय विचारले परत एकदा बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ फूट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट A -2 3 ॲट द पॉइंट 3x - y - 1. तर कोऑर्डिनेट काढा म्हटलं की 100% समजून घ्यायची की दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात ना त्यांचं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं. ओके, ही गोष्ट माइंड मध्ये सेट करा की काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हटलं की कोणत्या तरी दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होत असेल ना त्यांचं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. मग इथं हा कोऑर्डिनेट काढायचा इथला, म्हणजे ही पहिली लाईन आहे 3x - म्हणजे नो प्रॉब्लेम, एक तर लाईन आपल्याला दिलेली आहे. दुसरी आहे लाईन बघा, ही छोटीशी दिसते मला, ही परपेंडिक्युलर, ही इथं एकमेकाला इंटरसेक्ट झाली म्हणजे या लाईनचं म्हणजे थोडक्यात ही L1 असेल आणि ही कोण असेल L2. या दोघींचं इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे सायमल्टेनियस. एकीचं तर माहिती आहे, दुसरीचं माहिती का नाही. दुसरीचं माहिती काढण्यासाठी एक पॉइंट दिला -2 3. ओके, पण स्लोप दिलाय का नाही. पण स्लोप देण्यासाठी एक गंमत त्यांनी सांगितली. काय गंमत सांगितली की या दोन लाईन एकमेकीला काय परपेंडिक्युलर, आणि आपल्याला माहिती आहे की दोन लाईन एकमेकीला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्लोप -1 येतो. स्लोपचा प्रोडक्ट आहे तो -1. ओके, मग काय म्हणतो मी सरळ, लाईन L1 and L2 is perpendicular to each other. ओके, ही L1 आणि L2 काय एकमेकाला परपेंडिक्युलर each other. then M1 पहिल्या लाईनचा स्लोप मल्टिप्लाय बाय दुसऱ्या लाईनचा स्लोप किती येणार आहे -1. मग मला M2 चा स्लोप माहिती का रे, L2 चा माहिती का, तर अजिबात नाही, पण मात्र मला M1 माहिती आहे. द स्लोप ऑफ कोणाचा 3x - y - 1 0 इज काय असं स्लोप कोणी पण सांगेल. बघा पाठीमागच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं की पटकन सुपरफास्ट कोणतं -a/b. द स्लोप ऑफ एनी लाईन इज -a/b. मग -a मध्ये किती 3,
मायनस फॉर्म्युला ए बी व्हॉट इज बी -1 दॅट इज इक्वल टू 3 मायनस मायनस गेट पॉझिटिव्ह. मग नंतर m1 आला, m2 कसा काढणार? मग आपल्याला माहिती m1 into m2 is equal to -1. का बरं घेतला? दोन लाईन परपेंडिक्युलर होत्या म्हणून. m1 माहिती 3, m2 माहिती का नाही? m2 is equal to -1, m2 आला लगे -1/3. ओके, का चाललंय एवढं सगळं? त्या लाईनचं इक्वेशन काढायचं होतं L2 चं. ओके, मग L2 चं इक्वेशन काढण्याचं इक्वेशन ऑफ L2 is m is equal to -1/3 आणि पॉइंट पण दिलाय काय? -2 आणि 3. मग आपल्याला माहिती आहे जर पॉइंट माहित असेल आणि स्लोप माहित असेल तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला आहे y - y1 is equal to m into bracket x minus x1. ओके, y minus y1 is equal to bracket m into bracket x minus x1. मग y minus y1 किती रे? y1 आहे 3. y1 किती आहे? 3. m स्लोप किती आहे? -1/2. x माइनस x1 किती आहे? -2. माइनस माइनस काय झाला? प्लस. हा 2 येणार. 2y - 6 is equal to -x प्लस किती? -x माइनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करणार ना, मग किती येणार? -2. ओके, कळतंय का? व्यवस्थितपणे समजून घ्या. ओके, एक स्मॉल मिस्टेक झाली. m2 -1/3 आहे, इथं -1/3. ओके, आणि पॉइंट हा आहे. तर y minus y1 is equal to m into bracket x minus x1. 3 डिवाइड ला होता, इकडे मल्टिप्लाय ला 3y 3 3 जा 9 is equal to -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं -x -2. हा -x इकडे आला काय आला? प्लस. हा प्लस 3y -9 इकडे गेला तर प्लस होईल -2 प्लस सॉरी -2 इकडे प्लस होईल +9 -2 दॅट इज 7. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड म्हणूया आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणजे आपली दुसरी लाईन कोणती? 3x minus y is equal to 1. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सॉल्विंग फर्स्ट अँड सेकंड. क्वेश्चन सॉल्व करा. सायमल्टेनियसली पण सॉल्व करता येईल. मग सायमल्टेनियसली सॉल्व करता येईल. मग इक्वेशन फर्स्टला मी 3 ने मल्टिप्लाय करतो किंवा सेकंडला फर्स्टला 3 ने करतो. मग x + 3y is equal to 7 आणि इक्वेशन फर्स्टला किती मल्टिप्लाय केलं मी? 3x. 3 3 जा 9x - 3y आणि +3. मग काय येईल? x + 3y is equal to 7 आणि 9x - 3y is equal to 3. ऍड केले 9 + 1 10x - +3 कॅन्सल is equal to 10. That is x is equal to किती? 1. आता x is equal to 1 कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकलं तर आपल्याला कोणाची किंमत मिळेल? पुट x is equal to 1 in first म्हणा. पुट x is equal to 1 in first. ओके, 3 1 जा 3 -y is equal to 1 -y तिकडे 3 + 1 is equal to y is equal to किती आलं? 4. म्हणजे दोन कोऑर्डिनेट आले. कोऑर्डिनेट किती आले? 1 आणि 4. कोऑर्डिनेट काय आहे? 1 आणि 4. हे त्याचं काय होतं? आन्सर होतं बघा. ओके, लक्षात घ्या. काय केलं? एक लाईन दिली तुम्हाला 3x - y - 1. एक पॉइंट दिलता, त्या पॉइंटवरून त्या लाईनवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला होता. तर त्या परपेंडिक्युलरचा दुसरा पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा होता. तर त्या दुसऱ्या पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट फाइंड आउट करायचा म्हणजे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असेल, काय होत असेल? इंटरसेक्ट होत असेल तर त्यांचं लाईनचं इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व करावं लागतं. म्हणून मी पहिली लाईन आणि दुसरी लाईनचं इक्वेशन काय केलं? सायमल्टेनियसली सॉल्व केलं आणि मग आपल्याला आले आपले x = 1 आणि y = 4. ओके, नाउ राइट ऑन दिस केअरफुली.